नमस्कार मित्रांनो. हा आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या संदर्भात आहे की आपल्याला IT 2.0 जे वेब बेस ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन मध्ये लॉग इन कशा प्रकारे करायचं आहे, TOTP पासवर्डनी किंवा OTPने लॉग इन कसा करायचा आहे, टाइम बेस वन टाइम पासवर्डनी. आणि त्याचबरोबर जर समजा आपल्याकडे पासवर्ड आपण विसरले असू तर त्यावेळेस पासवर्ड कसा रिसेट करायचा आहे. तर माझ्याकडे एक ID आहे, त्या IDचा मी इकडे पासवर्ड रिसेट करतो आता. तर आपली ही जी वेबसाईट आहे IT 2.0 ची, ही वेबसाईट या ठिकाणी आपल्याला कुठल्याही ब्राउझरमध्ये URL टाकायची आणि त्यानंतर युजर ID पासवर्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही सरळ या ठिकाणून लॉग इन करू शकता. बट जर नसेल तर आपल्याला फॉरगॉट पासवर्डला क्लिक करायचंय. फॉरगॉट पासवर्डला क्लिक केल्याच्या नंतर पुढची विंडो जी येते ती म्हणजे की एम्प्लॉई ID काय आहे, कुठल्या एम्प्लॉईचा आपल्याला पासवर्ड रिसेट करायचा आहे. त्यासाठी मला एम्प्लॉई ID इथे टाकावा लागेल आणि देन सेंड OTP. सेंडिंग OTPचा एक मेसेज येईल आणि आपला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तर या OTP जो आपल्याला मेसेज मध्ये रिसीव्ह झालेला आहे तो इथे टाकायचा आहे. अशा प्रकारे OTP टाकल्यानंतर आपल्याला जो नवीन पासवर्ड रिसेट करायचा आहे तो आपण रिसेट करू शकतो. परत नवीन पासवर्ड आपल्याला परत एकदा टाकायचा आहे आणि चेंज पासवर्ड म्हणायचंय. सो अशा प्रकारे आपला पासवर्ड चेंज होईल आणि पासवर्ड चेंज झाल्याच्या नंतर आपल्याला परत या URL ला लॉग इन करायचंय. लॉग इन करण्यासाठी पूर्वी आपलं डायरेक्टली युजर ID पासवर्डने लॉग इन व्हायचं, बट रिसेंटली 6 जुलै 2025 पासून एक चेंजेस केलेत यामध्ये की आपल्याला आपला युजर ID पासवर्ड तर लागणारच आहे, त्याचबरोबर TOTP म्हणजे टाइम बेस्ड वन टाइम पासवर्ड देखील या ठिकाणी लागणार आहे. तर तो नेमका कसा असेल, त्याच्यासाठी कुठलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे जे ॲप आहे हे आपल्याला प्ले स्टोअरवर भेटणार नाहीये. यासाठी आपल्याला IT 2.0 च्या जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरूनच QR जनरेट होईल आणि त्या QR मधूनच हे ॲप आपल्याला इन्स्टॉल होणार आहे. सो हे प्ले स्टोअरवर नसणार आहे. TOTP ॲप हे प्ले स्टोअरवर भेटणार नाही, ना Android प्ले स्टोअर किंवा iOS च्या Apple प्ले स्टोअरला कुठेच नसणार आहे. त्यासाठी आपल्याला करावं काय लागणार आहे की आपला एम्प्लॉई ID या ठिकाणी वेबसाईटवर टाकायचा आहे आणि जो काही पासवर्ड असेल आपला तो इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्याच्या नंतर साइन इन म्हणायचंय. जसं साइन इन म्हणू तुम्ही स्क्रीनला पाहू शकता की इथे दोन प्रकारचे ऑप्शन येतात आपल्याला. चूज युअर OTP मेथड म्हणजे तुम्ही कसे OTP देणार आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे ते ऑथेंटिकेटर ॲप म्हणजे TOTP, टाइम बेस्ड वन टाइम पासवर्ड. यूज APT TOTP फॉर 2FA. यू कॅन डाउनलोड द ॲप इन नेक्स्ट स्क्रीन रिक्वायर्ड. सो ऑलवेज आपल्याला लक्षात घ्या की फर्स्ट ऑप्शन चूज करायचं इथे ऑथेंटिकेटर ॲप TOTP. देन कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्याच्या नंतर इकडे दोन बारकोड जनरेट झालेले आहेत. तर पहिला बारकोड आहे प्लीज इन्स्टॉल 2FA ऑथेंटिकेशन ॲप्लिकेशन. तर हा जो मोबाईलवरती हा QR स्कॅन करायचा आहे. याचा अर्थ सरळ सरळ असाच आहे की पहिला जो QR आहे हा QR आपण स्कॅन केल्यानंतर जे ॲप्लिकेशन आपल्याला OTP साठी लागणार आहे हे ऑटो आपल्या स्क्रीन मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे. मग त्यासाठी हा QR मी माझ्या फोनवरती स्कॅन करतो. सगळे ॲप इथंच आता इन्स्टॉल केलेलं कुठे आहे. सगळ्यात पहिले मी फोन या PC ला कनेक्ट करतो जेणेकरून फोनवरती ते कसं स्कॅन करायचं हे आपल्याला पाहता येईल. सो इकडे अशा प्रकारे हे माझ्या फोनची स्क्रीन आहे आणि या फोनच्या स्क्रीन मधून मला सरळ कॅमेरा ओपन करायचा आहे माझा आणि कॅमेरा ओपन करून हे पहिला जो QR आहे तो
स्कॅन करायचा आहे. सो मी कॅमेरा ओपन करतो माझ्या फोनचा. आणि फोनमध्ये हे QR स्कॅन करतो. फोनमध्ये जसंच मी QR स्कॅन केला की ऑटोमॅटिकली एका वेबसाईटला तो आपल्याला डायव्हर्ट करेल. इकडे मी एकदा फोनमध्ये परत QR स्कॅन करतो. QR स्कॅनर आपल्या फोनमध्ये असेल तर त्यामधून डायरेक्ट देखील आपण QR स्कॅन करू शकतो. आता हे माझ्या फोनची स्क्रीन आहे आणि जो QR तिकडे जनरेट झालाय तो QR मी स्कॅन करणार आहे. सो QR स्कॅनर मध्ये जाऊन तो जो QR जनरेट झाला होता आपला तो QR स्कॅन करायचा आणि स्कॅन केल्यानंतर ओपन ब्राउझर अशा प्रकारे एक ब्राउझर ओपन होईल फोनमध्ये आणि या ब्राउझर मध्ये जी वेबसाईट आहे ती लोड होऊन या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपल्याला एक प्रॉम्प्ट विंडो येईल की TOTP ऍप्लिकेशन इन्स्टॉल होणार आहे, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे का, तर ह्याला डाउनलोड एनीवेला क्लिक करा. बाकी कुठल्याही ग्रुपमध्ये म्हणजे अनऑफिशियली आलेले कुठले APK फाइल्स असतील त्या हार्मफुल असू शकतात, त्या तुम्ही प्लीज इन्स्टॉल करू नका तुमच्या फोनमध्ये. यामध्ये तुमचा फोन वगैरे हॅक होऊ शकतो. परंतु आपल्या जी CEPTची ऑथेंटिकेट वेबसाईट आहे तिथून जो QR येईल तो ती वेबसाईट ऑथेंटिकेट आहे किंवा तो ऍप्लिकेशन ऑथेंटिकेट आहे. सो सर्वांना विनंती की तुम्ही ते ऍप्लिकेशन तिथूनच इन्स्टॉल करून घ्या. बाकी कुठून ग्रुपमधून वगैरे आले असेल तर शक्यतो अननोन ठिकाणी आलेल्या ऍपवर तुम्ही विश्वास ठेवू नका. अशा प्रकारे बघा हे एक डाउनलोड्स मध्ये TOTP ऍप इन्स्टॉल झालेलं आहे. तर ह्याला मला क्लिक करून फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल. इन्स्टॉल. बाकी इन्स्टॉलेशन प्रोसिजर तुम्हाला माहितीच आहे. सिक्युरिटी स्कॅन होईल, ते ऍप आपल्यासाठी सेफ आहे नाही आहे. देन सिक्युरिटी स्कॅन झाल्यानंतर ह्या ऍपला आपल्याला ओपन करायचंय. बघा ऍप लोड होते. ठीक आहे, ऍप लोड होईपर्यंत हे QR मी स्कॅन केलाय सगळ्यात पहिली स्टेप आणि देन ऍप डाउनलोड करून घेतलं. आता फोनमध्ये जे ऍप आता फर्स्ट नंबर QR मधून आपल्याला ऍप्लिकेशन भेटलंय, त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्याच्या नंतर सेकंड जो QR आहे तो त्या ऍप मध्ये स्कॅन करायचा आहे. ऍप लोड होण्यासाठी अजूनही वेळच घ्यायला लागले. 10% लोड झालंय फक्त. 1-2 मिनिट थांबूयात आपण. तर आपला ऍप लोड झालेलं आहे. ऍप लोड झालेला असताना नेमकं कसं दिसेल ते बघूया आपण. ह्या ऍपला बहुतेक सिक्युरिटी मुळे ते स्क्रीन रेकॉर्ड करू देत नाही, तरी एकदा मी प्रयत्न करतो तुम्हाला की ऍप नेमकं कशा प्रकारे लोड होईल ते दाखवण्याचा.
सो नाही, हे ॲपचं जे आहे स्क्रीन रेकॉर्डिंग डिस्कंटिन्यू आहे, त्यामुळे मला दाखवता येणार नाही. बट या ॲपमध्ये सिम्पली तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला आपला एम्प्लॉई आय डी टाकायचा आहे. सो मी इथे एम्प्लॉई आय डी टाकतो. सगळ्यात पहिले एम्प्लॉई आय डी विचारेल, तो एम्प्लॉई आय डी एंटर करेल आणि त्याच बरोबर माझा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो मला इथे टाकावा लागेल. तो मोबाईल नंबर टाका आणि टाकल्यानंतर साइन इन म्हणा. साइन इन म्हणल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर ऍक्च्युली एक OTP येतो मेसेजमध्ये. तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि OTP टाकून व्हेरीफाय OTP ला क्लिक कराल तर आपलं लॉग इन झालेलं असतं आणि त्या लॉग इन मध्ये आपल्याला आपलं नाव दिसतं, एम्प्लॉई आय डी, प्रोडक्शन असं लिहून येईल, इंडिया पोस्ट ऑथेंटिकेटर असं ॲप दिसते आणि खाली एक ऑप्शन आहे स्कॅन QR. तर त्या ॲप्लिकेशन मधून हा 2 नंबरचा QR आपल्याला स्कॅन करायचा आहे इथं. सो स्कॅन QR ला मी क्लिक केलं की परत कॅमेरा आपला ओपन होईल फोनमध्ये आणि स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या मोबाईलच्या ॲपमध्ये एक OTP जनरेट होईल कवच सारखा आणि तो OTP 30 सेकंदासाठी व्हॅलिड असेल. तर समोर तुमच्या फोनमध्ये जो OTP दिसतोय तो OTP टाकून आपल्याला सबमिट करायचंय आणि देन आपलं लॉग इन होईल. एकदा प्रोसिजर मी परत ट्राय करतो. तर त्यामध्ये मला सगळ्यात पहिले माझा एम्प्लॉई आय डी टाकायचा आहे 10266568. पासवर्ड आपला जो काही असेल तो, साइन इन म्हणायचंय, देन ऑथेंटिकेटर ॲप TOTP कंटिन्यू करा. फर्स्ट QR स्कॅन करून आपल्याला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल झालेल्या ॲप्लिकेशन मध्ये लॉग इन करून स्कॅन QR ऑप्शन मधून सेकंड QR स्कॅन करायचा आहे आणि त्या ॲपमध्ये जो काही OTP आपल्याला दर 30 सेकंदाने OTP बदलत असतो. तर जसाच नवीन OTP आपला आला, जनरेट झाला की तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे 6 अंकी आणि सबमिट म्हणायचंय. आणि अशा प्रकारे आपलं OTP ऑथेंटिकेशन झाल्याच्या नंतर लॉग इन होईल आपलं. याशिवाय ही प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय IT 2.0 सोल्युशनला लॉग इन होणार नाहीये. सो अशा प्रकारे मी लॉग इन झालेलो आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी लॉग आउट करतो. आय होप प्रोसिजर तुमच्या लक्षात आली असेल. सो या पद्धतीने सर्वांना लॉग इन करावं लागेल. धन्यवाद.